तर आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही नोटीस दिलेली आहे। 1 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्याच पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचं आता समोर येत आहे। महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावलेली ही नोटीस आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या क्षणाला पाहतोय। 1 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलकांना एकत्र येण्यास बंदी देखील घालण्यात आलेली आहे। त्यानंतर मात्र काय भूमिका असेल हे देखील आता लवकरच स्पष्ट होईलच। मात्र बदलापूरची घटना आणि राज्यभरामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना त्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचा बंद आणि त्यानंतर एका पाठोपाठ येणाऱ्या या महत्त्वाच्या घडामोडी आपण यावेळेला या बातमीपत्राच्या माध्यमातून पाहतो आहोत। तर बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी, हायकोर्टाने एका बाजूला निर्देश दिलेले आहेत। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टानं सरकारला थेटपणे निर्देश दिल्याचं आपण पाहतोय। बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीनं उद्या बंदची हाक दिलेली होती, तर दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे। तर 1 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलकांना एकत्र येण्यास बंदी असेल। हायकोर्टाने यावेळेला दिलेले निर्देश आणि त्या संदर्भातली बातमी देखील आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत सरकारला। बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीने पुकारलेला बंद, तर उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आपली काय भूमिका स्पष्ट करते हे देखील संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना एक्सक्लुझिव्ह सांगितलेलं आहे। बंद केला तर मात्र कायदेशीर कारवाई ला सामोरं जावं लागणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। मुंबई हायकोर्टानं सरकारला तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत। बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून उद्या बंदची हाक देण्यात आलेली होती, तर महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर या बंदबाबत उद्धव ठाकरेंनी काय आवाहन केलेलं होतं त्यावरही एक नजर टाकूया। हो, बंद ठेवायला पाहिजेत, कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही। हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंतीच करतोय, जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे। म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका। कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर 2-3 महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही। तर उद्धव ठाकरे नेमकं उद्याच्या बंदबाबत काय म्हणाले आहेत ते देखील आपण पाहिलं। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाचं एका बाजूला म्हणणं आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेलं आवाहन देखील आपण पाहिलेलं होतं। तर दुसरीकडे मात्र मुंबई हायकोर्टानं सरकारला दिलेले निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।